गुड मॉर्निंग. पहा आपण मागच्या थेरम टँजंट सेगमेंट थेरम जो पाहिला होता आपण काय तो थेरम. समजा हे सर्कल आहे, हा बाहेरचा पॉईंट आहे आणि इकडून एक टँजंट काढली समजा, याला पी नाव दिलं, याला ए दिलं आणि याला पी दिलं. So PA is equal to PB किंवा PA कॉन्ग्रुएंट PB. It is called tangent segment theorem. Is that clear? आता याचा उपयोग करून आपण काय गणित सोडूया. जस्ट लिसन. पेज नंबर 53 बघा. सॉल्युबल एक्झाम्पल आहे, सगळ्यांनी पुस्तकात बघायचं आहे. तुम्हाला ते गणित सोडवायचं पण आहे, लक्षात ठेवा. In the adjoining figure, circle with center D touches the sides of angle ACB. Angle ACB च्या sides आहेत ना, रे CA and रे CB touches circles at point A and B असं म्हणतात ते. ACB 52 and find measure of ADB. तुम्हाला ADB काढायचं बघा, तुम्हाला हा काढायचा. पहिली जोडायची बघा, DA रे CA किंवा लाईन CA म्हणा परपेंडिक्युलर टू DA, लाईन CB परपेंडिक्युलर टू DB आणि याचं कारण लिहायचं टँजंट थेरम. झालं का परपेंडिक्युलर? मग हा क्वाड्रिलॅटरल आहे, मग काय म्हणणार, इन क्वाड्रिलॅटरल ACBD मेजर अँगल ACB, मेजर अँगल CBD, मेजर अँगल BDA किंवा ADB आणि मेजर अँगल CAD इज इक्वल टू 360 अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल. कळलं का नाही कळलं? 1 2 3 4 चौघांची बेरीज. आता हा किती बघा 52, हा किती आहे 90, हा आपल्याला काढायचा आहे. आणि हा किती आहे 90 बरोबर 360. 90 90 180 अधिक 52 म्हणजे 232 प्लस मेजर अँगल ADB. हा तिकडे गेल्यावर मायनस होईल, बाजूला येईल ना का तुम्हाला. यू कॅन इझिली फाइंड द ADB. काय केलं कळलं का? फक्त हे दोघं परपेंडिक्युलर घेतले टँजंट थेरम आणि चौघांची बेरीज. सम ऑफ दॅट फोर अँगल इज 360. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल. सम ऑफ मेजर ऑफ ऑल फोर अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 आणि ट्रायंगल असेल तर 180 असते, लक्षात ठेवायचं. चला दुसरं गणित. आता मला असं वाटतं ह्या टाईपचं गणित तुम्हाला सोडवता येईल. आता एक्झाम्पल नंबर 2 पेज नंबर 54 वर या. काय वाचायला गणित जरा तोपर्यंत मला सुस्त. व्हॉट इज द एक्झाम्पल? पॉइंट पॉइंट O is the center of circle. O is the center of circle. Line A and B are parallel to tangents to the circle at P and Q. बघा, line A and B are parallel tangents आहेत. Line A and B are the parallel tangents, एकमेकाला parallel आहे, समांतर tangents to the circle at P and Q. म्हणजे हा P and हा Q. Prove that segment PQ is a diameter. To prove given काय circle with center O, line A and B are parallel tangents to circle through point P and Q. त्यांची जोड बघून घे. कंस्ट्रक्शन. इथून एक लाईन काढायची, समजा तिला आपण C नाव देऊ. इथं O आहे, इकडून C नाव देणे. एखादा आणखी एखादा पॉईंट घ्या P कॅपिटल A घ्यायचा. आता बघा बरं कंस्ट्रक्शन. ड्रॉ
लाईन सी थ्रू पॉइंट ओ. ड्रॉ लाईन सी असं म्हणू थांबा. ड्रॉ लाईन सी पॅरलल टू लाईन. तेव्हा ही सी लाईन काढली पॅरलल टू ए. सी पॅरलल टू लाईन ए थ्रू पॉइंट ओ. पॉइंट ओ मधून जाणारी लाईन एला पॅरलल लाईन काढली कन्स्ट्रक्शन. आणि ड्रॉ हे ओपी जोडा आणि ओके जोडा. ड्रॉ रेडी ओपी अँड ओके. दोन रॅडी काढल्या बरं का. ओपी आणि ओके असे दोन रॅडी काढले. आता टॅन्जंट थेरम काय सांगतो. हे रॅडी आहे ना. टॅन्जंट आहे म्हणजे राईट अँगल असतात. ठीक आहे. बघा ना त्याने लाईन ए अँड बी आर द पॅरलल टॅन्जंट्स म्हटलं त्यांनी क्लिअर कट. मग लगेच म्हटलं अँगल. आता याच्यावर एक अक्षर घ्यावं लागेल. इथे एक अक्षर घेऊ बी आणि इथे एक घ्यावं लागेल सी. नको अक्षर डबल होते. एम एम आणि टी घे. मनानेच घे जा. अँगल ओ पी एम इज इक्वल टू 90 आणि ओ क्यू टी इज इक्वल टू 90. टॅन्जंट थेरम. वाटलं तर लिहा. लाईन एल परपेंडिक्युलर टू ओ क्यू. लाईन ही घ्या ए परपेंडिक्युलर टू ओ पी अँड लाईन बी परपेंडिक्युलर टू ही जी लाईन आहे ही लाईन याला परपेंडिक्युलर ना. मग लाईन ए परपेंडिक्युलर ओ पी बी परपेंडिक्युलर ओ क्यू म्हणजेच हे दोन लाईन झाले टॅन्जंट थेरम. कळतंय का. कन्स्ट्रक्शन फार महत्वाची आहे. आता मला सांगा लाईन ए पॅरलल लाईन बी हे गिवन आहे. लाईन ए पॅरलल लाईन सी हे काय आहे. मग ए बी ला पॅरलल आणि ए सी ला पॅरलल आहे म्हणजेच बी पॅरलल टू सी पण होईल किंवा तिघी पॅरलल होतील. हेच लाईन म्हणजे ही याला पॅरलल ही याला पॅरलल ही याला पॅरलल तिघी एकमेकाला पॅरलल झाले असल्याचा अर्थ. बरोबर आहे. बघा मग मला सांगा लाईन बी पॅरलल टू लाईन सी होता. परत पाहिला लाईन ए पॅरलल लाईन सी कन्स्ट्रक्शन. हे दोघी पॅरलल आहे. हे दोन अँगल इंटिरियर अँगल झाले आणि इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. ओ पी एम प्लस पी ओ एन इज इक्वल टू 180 डिग्री. काय म्हणणार कोणते इंटिरियर अँगल्स. थेरम पॅरलल दिलेलं आहे ना आपल्याला. याच्यात ओपीएम किती आहे 90. आता पीओएन क्यूओएन हे दोघं काय एकमेकाचे लिनियर पेअर. अँगल पीओएन अँगल क्यूओएन इज इक्वल टू 180. अँगल्स इन लिनियर पेअर. मग 90 प्लस क्यूओएन म्हणजेच क्यूओएन बरोबर 180 मायनस 90 डिग्री झाला. बरोबर का. नाही कळत आहे. कळलं का. हे दोघं इंटेरियर अँगल्स आहेत. हे दोघं लिनियर पेअर आहेत. किंवा सोपा भाषा सांगतो का की जाऊ परत पा नीट सांगतो परत काय.
हे तुम्हाला थेरम समजला. ही याला पॅरलल आहे, ही याला पॅरलल दिलेली आहे, ही याला पॅरलल कन्स्ट्रक्शन आहे, म्हणून ह्या दोघी पॅरलल झाल्या हे दिले. आता ह्या दोघी पॅरलल घेतल्यामुळे इंटरअँगल झाले, हा 90 आला. तसंच ह्या दोघी पॅरलल आहे, लाईन बी पॅरलल लाईन सी, ही काय झालं, ह्या दोघी पॅरलल आहे म्हणजे दोघं इंटरअँगल्स होती. अँगल ओ क्यू टी अँगल क्यू ओ एन इंटेरियर अँगल थेरम, बरोबर आहे का? हो सॉरी थेरम नाही, इंटेरियर अँगल, सॉरी हा इंटेरियर अँगल प्रॉपर्टी. झालं इथपर्यंत. म्हणजे इथं किंमत भरा, हा 90 आहे, ओ सॉरी ओ क्यू टी हा अधिक हा बरोबर 180, हा 90 आहे, अधिक हा बरोबर म्हणजे हा 90 आला. आता बघा हा 90 हा 90, अँगल पी ओ एन प्लस अँगल क्यू ओ एन इज इक्वल टू 90 प्लस 90 इज इक्वल टू 180. दोघांची बेरीज 180 आली, म्हणजे दे आर लिनियर पेअर्स, बरोबर आहे का? दोघांची बेरीज 180 आली म्हणजे हे ऑपोजिट रे झाले, म्हणून रे OP and ray OQ are linear pair झाले दोघं. हे दोन अँगल सप्लिमेंटरी आले म्हणजे दोघं टू अँगल्स आर लिनियर पेअर्स, म्हणजे झाले ऑपोजिट रे. रे OP and रे OQ are opposite ray आणि hence QOP are collinear points. Point QOP are collinear points, म्हणजे Q dash O dash P म्हणजे QO अधिक OP बरोबर Q अधिक OP बरोबर PQ. Q आणि OP R प्लस R म्हणजे 2R म्हणजे D म्हणजे PQ इज अ डायमीटर. अशा पद्धतीने आपण पान नंबर 54 वर आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये या, त्यातलं पहिलं उदाहरण, ते उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो, घरी करायची, नीट पहा, वाचा, सोपी आहे एकदम. दोन गणित झाली आपली. पहा प्रॅक्टिस 3.1 सर्कल समजून सांगायचं म्हणजे लक्ष द्यायचं. ऍडजॉइनिंग फिगर रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर C is 6. बघा रेडियस याला जोडून घेऊ आपण लगेच, हे 6 आहे. लाईन AB इज अ टँजंट, लाईन AB इज अ टँजंट आहे बरं का, ही टँजंट आहे, ही रेडियस आहे. मग मी लगेच म्हणणार लाईन AB परपेंडिक्युलर, लाईन AB परपेंडिक्युलर AC, हे सगळ्यात महत्त्वाचं, ही राईट अँगल आहे बरं. मग जेव्हा या लाईन असती, या लाईनचं हा जसा पॉइंट आहे, या पॉइंट पासूनचं डिस्टन्स हे परपेंडिक्युलर डिस्टन्स लक्षात ठेवायचं. वर्तुळ समजा या लाईनचं या पॉइंट पासूनचं डिस्टन्स किती असेल, 6 परपेंडिक्युलर म्हणून. हा पहिले जोडे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB, वाय CAB हे लगेच द्यायचं, हेन्स अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री, टँजंट आहे. कळलं? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB, डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB इज 6 cm. ओके, डिस्टन्स AB इज इक्वल टू 6 है, AB 6 है, BC काढायचं तुम्हाला, BC
In right angle triangle CAB by Pythagoras theorem CB square is equal to AC square plus BC square 6 square plus 6 square 36 72 taking square root both side 72 CB is equal to 72 root 72 36 गुणिले 72 म्हणजे 6 वर्गमूळात 2 ओके डिस्टन्स BC पण आला तुम्हाला व्हॉट इज द मेजर ऑफ CAB विचारलं काढले आपण व्हॉट इज द मेजर ऑफ ABC आणि Y आता तुम्हाला ABC याचं मेजर काढायचं हा 6 आहे आणि हा 6√2 आहे पण तुम्हाला दोन साइड सारख्या दिसतात AC is equal to BC is equal to 6 triangle ABC is isosceles right angle triangle दोन बाजू सारखे असल्यामुळे इट इज अ राईट isosceles right angle triangle म्हणजे इट इज अ 45 90 डिग्री ट्रायंगल म्हणजे हा 45 म्हणजे हा 45 हा 45 हेच मेजर अँगल ABC अशा पद्धतीने पहिलं गणित संपलेलं आहे दुसरं पहा इन द फिगर बघा बरं समजून घ्या मी हाताने आकृत्या काढतोय R M आणि हा N आणि हा सेंटर O काय म्हणतो बघा इन ॲडजॉइनिंग फिगर O इज द सेंटर ऑफ सर्कल O सेंटर आहे फ्रॉम पॉइंट R RM and RN आर टँजंट सेगमेंट म्हणजे दोघं सारखे आहेत तसेच सर्कल ॲट M and N OR 10 आहे बघा OR वेर इज OR and radius of circle radius जोडून टाका 5 मला वाटतं ही पण radius जोडता येईल ना 5 पहिली ओळ मी काय लिहिणार मला माहित नाही बघा RM परपेंडिक्युलर OM आणि RN परपेंडिक्युलर OM tangent here with right angle in the right angle in triangle ONR किंवा OMR कसं कधी घ्या in triangle OR किंवा triangle ONR is right angle triangle म्हणायचं right angle triangle by Pythagoras theorem hypotenuse कोण आहे OR square is equal to ON square plus NR square 10 square is equal to 5 square plus NR square सोडवा what you will get 100 बरोबर 25 अधिक NR स्क्वेअर हा 25 इकडे वजा होईल 75 आहे टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड 75 म्हणजे 25 3 75 म्हणजे NR किती 5√3 तुम्ही म्हणणार NR is equal to RM tangent segments have equal length असं म्हणा कारण लक्षात ठेवा tangent segment have equal length किंवा tangent segments are congruent असं म्हणा NR किती आलं 5√3 म्हणजे NR बी काढलं RM बी काढलं what you have to find what is the length of each tangent segment दोन्ही विचारले what is the measure of MRO MRO तुम्हाला हा मेजर काढायचा व्हॉट इज द मेजर ऑफ MRN हा पण काढायचा आता नीट पहा अँगलचं मेजर काढायचं सांगितलं आहे इथं कॉर्नर्स ऑफ 30 60 90 डिग्री थेरम वापरायचं तुम्ही बघा ह्या ट्रायंगल मध्ये हा 5 आहे हा 10 आहे म्हणजे हायपोटेन्यूजचा निम्मा आहे OR is equal to 10 ON is equal to 5
म्हणजेच ON इज इक्वल टू 1/2 OR. ON इज इक्वल टू 1/2 OR. तसंच OM इज इक्वल टू सुद्धा 1/2 OR. And hence converse of 30, 60, 90 degree triangle theorem. Converse of 30, 60, 90 degree triangle theorem. काय सांगतो ते कॉन्व्हर्स बघा बरं का. समजा नीट आहे का. समजा हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल साइड ऑपोजिट टू 30 डिग्री म्हणजे AB 1/2 हायपोटेन्स. हायपोटेन्सच्या निम्मी असते. ते झाले बघा. OM इज इक्वल टू 1/2 OR 1/2 OM इज इक्वल हा OM ह्याच्या निम्मा आहे. हा OM ह्याच्या निम्मा आहे. म्हणजेच बा कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल थिअरम. साइड ऑपोजिट टू 30 म्हणजे ही जी साइड आहे OM आणि OM ही साइड ऑपोजिट टू 30 म्हणजे हा 30 हा 30. हेन्स मेजर अँगल MRO इज इक्वल टू 30. मेजर अँगल ORN सुद्धा किती 30. हा 30 हा 30. तुम्हाला MRO विचारलाय आणि MRN विचारलाय. बघा बरं अँगल MRN इज इक्वल टू MRO प्लस ORN. 30 plus 30 is equal to 60. The example is finished. इथे इकडे संपलं. परत पहा तुम्हाला ही बाजू आपण OM RM परपेंडिक्युलर OM आणि RN परपेंडिक्युलर OM टँजंट थिअरम. मग ट्रायंगल ONR मध्ये पायथागोरस वापरला तुम्हाला OR मिळाला. सॉरी NR मिळाला. NR कसा काढला कळला. पण NR 75 बरोबर. मग NR इज इक्वल टू MR. टँजंट सेगमेंट हॅव इक्वल लेंथ म्हणून RM सुद्धा किती मिळाला हा 5/3 मिळाला. नंतर आपण काय केलं की 5 आहे ही 10 आहे. 5 × 10 आहे ना म्हणजे नेहमी OM इज इक्वल टू 1/2 OR आणि ON इज इक्वल टू 1/2 OR असं लिहिलं. कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल म्हणजे 30 कोणासोबतची बाजू आहे साइड ऑफ 30. MRO इज इक्वल टू 30 ORN इज इक्वल टू 30 आणि मग MRN बरोबर दोघांची बेरीज 60. त्यानंतर तिसरं गणित पहा. MNR O RM and RN are tangent segment. RM and RN tangent segment म्हटल्याबरोबर RM perpendicular OM आणि RN perpendicular OM tangent theorem म्हणजे राईट अँगल आलं जोडलेलं आहे ना. ओके. Prove that OR is angle bisect angle MRN as well as MON. MRN आणि MON हा अँगल आणि हा अँगल याला OR बायसेक्ट करतो. अँगलला बायसेक्ट करतो म्हणजे that rays bisect that angle that means that two angles are congruent. OR bisect MRN and MON. हा जो OR आहे मधला हा ह्या दोन्ही अँगलला बायसेक्ट करतो. दोन बायसेक्ट म्हणजे डिवाइड इनटू टू इक्वल पार्ट. दोन भागात विभाजन म्हणजे दोन अँगल सारखे हे दोन अँगल सारखे. मग टू प्रूव्ह अँगल MRO इज इक्वल टू ORN आणि अँगल MOR आणि FOR हे जेव्हा येईल हे दोघं सारखे येतील आणि हे दोघं सारखे येतील मग आपण उत्तर लिहू OR बायसेक्ट अँगल MRN आणि MON. कळलं काय दाखवायचं हे दोघं सारखे दाखवायचं. मग आता थिअरम मध्ये बघा बरं का गिवन काय MR गिवन बघा RM तोंडी सांगितलं नीट लक्ष द्या. RM and RN are tangent segments of a center with circle with center O. OM and ON are radius. To prove OR bisect
अँगल MRN अँड MON. प्रूफ. टू प्रूफ कळलं ना? प्रूफ पहिला RM परपेंडिक्युलर OM आणि RM परपेंडिक्युलर OM टँजेंट थेरम. हे राईट अँगल आहे. आता इन ट्रायंगल, दोन ट्रायंगल मध्ये बरं का, कोणते दोन ट्रायंगल? ट्रायंगल OMR आणि ONR. इन 2 3 4 दोन ट्रायंगल मला कॉन्ग्रॅन्ट दाखवायचे बस. जे दोन ट्रायंगल दिले तुम्ही वर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रॅन्ट दाखवायचे बघा बरं का. OR कॉन्ग्रॅन्ट OR, याच्यात पण म्हणजे कॉमन साइड. OM कॉन्ग्रॅन्ट OM कॉन्ग्रॅन्ट ON, रेडी ऑफ सेम सर्कल म्हणायचं, एका सर्कलच्या रेडी. आणि RM कॉन्ग्रॅन्ट RM कॉन्ग्रॅन्ट RM काय म्हणणार? टँजेंट सेगमेंट हॅव इक्वल लेंथ. कळलं काही? हे दाखवायचं सुद्धा काही गरज नाही. याला पहिला आकार म्हणा, याला दुसरा म्हणा, याला तिसरा म्हणा, याला चौथा म्हणा. ही कॉमन साइड, रेडी आणि टँजेंट सेगमेंट. दोन ट्रायंगल कॉन्ग्रॅन्ट म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रॅन्ट. म्हणून चौथा आकडा झाला का? दोन ट्रायंगल कॉन्ग्रॅन्ट. साइड साइड साइड, यस टेस्ट, दोन ट्रायंगल कॉन्ग्रॅन्ट झाले. आणि मग पाचवा आकडा अँगल MRO कॉन्ग्रॅन्ट ORN आणि अँगल MOL कॉन्ग्रॅन्ट NOR. याचं कारण काही करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रॅन्ट ट्रायंगल. 4 झाले. चौथा आकडा झाला, पाचवा घ्यायचा आहे दोघं कॉन्ग्रॅन्ट CACT. म्हणून सेगमेंट OR बायसेक्ट अँगल MRN and angle MON from 5. Sum. What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5? Justify your answer. चौथं गणित जे आहे ते 54 पानावरचं गणित. मी एक्झाम्पल 2 सोडून दाखवलं होतं, सेम तसं सोडवायचंय. तुम्ही हे घरी सोडवू शकता. या ठिकाणी आपला 3.1 संपलाय. या ठिकाणी आपण थांबूया. डिपेंड ऑन दॅट, याच्यावर आधारित मला वाटतं पान नंबर 84 वर गणित आहेत, तुम्ही ते पाहू शकता. थांबूयात. धन्यवाद.